लाभले आमास भाग्य बोलतो मी मराठी हे ब्रीद वाक्य ज्यांनी आपल्याला दिलं त्याच विष्णू वामन शिरवाडकर यांचा आज जन्मदिन म्हणजेच कुसुमाग्रज यांचा आज वाढदिवस। नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे आपण आहोत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर नाशिक महानगरपालिकेच्या देखरेखीखाली असलेल्या ह्या बिल्डिंगमध्ये आज विविध कार्यक्रम जे आहेत ते साजरा करण्यात येत आहेत आणि या ठिकाणी कुसुमाग्रज यांच्या फोटोला हार असेल किंवा या संपूर्ण बंगल्याचं जे आहे ती रंग रांगोटी आणि यासोबतच फुलांची जी सजावट आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे। नाशिकचं हे प्रतिष्ठान खरं तर एक कुसुमाग्रज यांचं पूर्वीचं हे निवासस्थान होतं। या ठिकाणी त्यांच्या ज्या वापरातल्या रोजच्या वापरातल्या गोष्टी होत्या त्या याच ठिकाणी ज्या आहेत त्या सांभाळून ठेवण्यात आलेल्या आहेत। यामध्ये चष्मा असेल, त्यांचे टेलिस्कोप असेल, त्यांचं जे टी व्ही ते बघायचे, जे वेगवेगळे इक्विपमेंट्स जे कुसुमाग्रज वापरायचे त्यांचंच हे सर्व रक्षण जे आहे म्हणजेच ते काचेच्या आतमध्ये ह्या गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि नाशिक महानगरपालिका या संपूर्ण वास्तूचं जे आहे ते खरं तर सांभाळ करते आणि आजच्याच दिवशी नाशिक शहरामध्ये एक वेगळाच उपक्रम नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं असतो। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थिनी या इथे कुसुमाग्रज प्रतिष्ठानला भेट देण्यासाठी आलेले आहेत। आज सकाळपासूनच वेगवेगळे राजकीय मंडळी असतील, सर्वसाधारण नाशिककर असतील, तेच या कुसुमाग्रज प्रतिष्ठानला या ठिकाणी खरं तर भेट द्यायला येतात। मराठी भाषेला भारतासह अनेक देशामध्ये आदर आणि महत्त्व दिले जाते आणि मराठी भाषा संत ज्ञानेश्वर असेल, संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाने तसेच अनेक महान साहित्यकाच्या लेखनाने समृद्ध खरं तर झालेली ही मराठी भाषा आहे। 27 फेब्रुवारीला शाळा, कॉलेज किंवा विविध कार्यक्रम जे आयोजित करून मराठी भाषा गौरव दिन हा साजरा केला जातो। विशेष करून जर शाळा कॉलेजेसमध्ये पाहिले तर वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा निबंध स्पर्धा या होत असतात। मात्र नाशिकचं हेच कुसुमाग्रज यांचं हे प्रतिष्ठान म्हणजेच त्यांचं हे निवासस्थान नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं ते सांभाळलं जातं। त्याची डागडुग जी असेल किंवा साफसफाई असेल ती नगरपालिकेच्या वतीनं करण्यात येते आणि आज सकाळपासूनच या ठिकाणी संपूर्ण नाशिक शहरातील वेगवेगळे मान्यवर मंडळी या कुसुमाग्रज प्रतिष्ठान म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आलेले आहेत। मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक।